अमरावती में दिनांक 26 सितंबर को 4 प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन हुआ, जिसमें प्रथम स्कूल बचाओ समिति द्वारा दिनांक 28 सितंबर को भव्य नाद व तकरीर का आयोजन किया गया है, ऐसी जानकारी दी गई। दूसरी पत्रकार परिषद में डॉक्टर राघानी द्वारा हृदय रोग पर जानकारी दी गई। तीसरी पत्रकार परिषद शिवाजी संस्था में आगामी 29 सितंबर को आयोजित महिला हॉकी टीम चषक, इसकी जानकारी दी गई। और चौथी पत्रकार परिषद अमरावती की जनता के मूलभूत प्रश्नों से जुड़ा संपत्ति कर, इसकी जानकारी महानगर पालिका में आयुक्त द्वारा पत्रकारों को दी गई। कंपेअर कसं केलं जात आहे की मागच्या वेळेसचा रेट जो काय असेल त्यामध्ये किती टक्क्याची वाढ झाली, परंतु कायदा तसं म्हणतच नाही। कायदा म्हणतो की आजची परिस्थिती शहराची काय आहे, सोशो इकॉनॉमिक पॉकेट्स तुम्ही करायचे, त्यानुसार आपण नियमानुसार सोशो इकॉनॉमिक पॉकेट्स केले। म्हणजे काय केलेलं आहे, तो वस्ती प्रकार काय आहेत आपले ते वेगवेगळे, उच्चभ्रू वस्ती असेल, मध्यम वस्ती असेल, निम्न राहणीमानाची असेल किंवा झोपडपट्टी असेल, अशा पद्धतीने आपण म्हणजे त्या ठिकाणी आपण टॅक्स हळूहळू कमी करत गेलं पाहिजे असं अपेक्षित आहे। मग आता आपण करणं हे अपेक्षित नाही, त्या पॉकेटमध्ये जे काही अपेक्षित भाडं असतं साधारणतः त्या वस्तीमध्ये, जसं आता एखादं राजकमल स्क्वेअरमध्ये एखादं दुकान असेल किंवा कॅम्पला एखादं आपल्या कलेक्टर ऑफिसच्या आसपास असेल तर तिचा रेट वेगळा असेल, आणि एखादं अकोली साईडला असेल तर किंवा नवसारीला असेल तर तिथं भाडं वेगळं असेल। टॅक्स जो असतो तो भाडेतत्व आधारित असतो, म्हणजे अपेक्षित भाडं त्या ठिकाणी किती येऊ शकते मालमत्तेला हे पाहून कर आकारणी होते। ओके, त्यानुसार आपण त्याचे पॉकेट्स केले शहराचे वेगवेगळे, आणि त्यानंतर आपण त्याचे एक दर ठरवले की साधारणतः भाड्यानुसार गेलं तर किती जातं। मग आता आपण डायरेक्टली भाड्यानुसार हे तर म्हणू शकत नाही, कारण भाडं आणि प्रत्यक्ष भाडं आणि अप्रत्यक्ष भाडं यामध्ये खूप मोठी तफावत असते। एखादी मालमत्ता आपण जेव्हा भाड्याने देतो, एखादा फ्लॅट वगैरे, तर त्या ठिकाणी म्हणजे भाडं जास्त असतं आणि मोजणीनुसार आहे ते कमी असतं, म्हणजे हे तर तफावत असणारच आहे कायम। त्यानुसार आपण त्याचं भाडं किती आहे, आजूबाजूचे ॲग्रीमेंट्स कसे आहेत ते पाहून, त्या ठिकाणी साधारणतः किती भाड्याने हे जाऊ शकते ते पाहून त्यामध्ये आपण रिव्हर्स करत ते कमी केलेलं आहे। आणि हे जे 225 रुपयाची रेट एकच कॅटेगरी सांगितली आपण, म्हणजे एखादी रहिवासी मालमत्ता असेल आणि RCCचं स्ट्रक्चर असेल, अ वर्गमध्ये असेल, म्हणजे सर्व काही हायेस्ट घेतलेलं आहे आपण, तर त्या ठिकाणी 225। पण 225 हा रेट आहे असं नाही। जुनं जे होतं की आता कम्पेअर केलं तर जुनं कम्पेअर तर करायलाच नको, पण तरीसुद्धा करत असतो आपण, तर 90चं 225 केलं असं झालेलं नाही। 90 जे होतं ते फिक्स होतं 90। या 225मध्ये पहिले तर आपण कायद्यानुसार 10% मेंटेनन्सचं डिप्रिसिएशन